विरली बुद्रुक येथील स्मशानभूमीतील निकृष्ट बांधकामाचा भंडाफोड. लाखांदूर तालुक्यातील विरली बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे बोलविल्यानं शेतकऱ्यांच्या विरली बुद्रुक ते सरांडी बुद्रुक रस्ता व मोडकळीस आलेल्या पुलाची समस्यांची पाहणी करण्यास मी स्वतः शेतकरी व साजन बोकडे गेलो असता पुलाची पाहणी करते वेळी लगत असलेल्या स्मशानभूमी परिसरात नवीन बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आले असता त्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यास गेलो व इथं नव्यानं 25 ते 30 मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम, स्मशान शेडची व सभामंडपाच्या दुरुस्तीचं बांधकाम झाल्याचं दिसले. ते बांधकाम मागील 2 ते 5 दिवसांच्या आधी झाल्याचं तिथं रोजंदारीवर पाणी मारत असलेल्या महिलेकडून कळाले. त्या बांधकामावर पाय ठेवताच ते खचू लागले. त्यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा संशय बळावला. त्यामुळे हे काम कुणी केलं, कोणत्या निधीतून व कुणाच्या देखरेखीत होत आहे अशी विरली बुद्रुकचे सरपंच गोदावरी अशोक महावाडे व उपसरपंच सुनील दुणेदार यांनी विचारणा करून बोलवण्यात आले. ते आल्यानंतर त्या बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष चौकशी केली असता सभा मंडपाला व शेडला केलेल्या पायऱ्यावर डागडुजी हात लावताच व पाय ठेवल्यानं खचू लागल्या आणि हातानं उकडून पाहिले तर त्यात विना कॉन्क्रीट माती वे रेतीचाच भरणा केल्याचं आढळलं. तसेच रस्ता उखडून पाहिले असता सिमेंट कॉन्क्रीटनं बनवण्यात आलेल्या रस्त्याचे आत मास कॉन्क्रीट न करता वाळू, माती व गिट्टीचा भरणा करून वर वाळूच्या सिमेंटचा प्लास्टर केले असल्याचं निदर्शनास आलं. त्यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी सांगितलं की हे काम जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई रंगारी केळेवाली यांचे जिल्हा परिषदेच्या स्थानिक निधीतून अंदाजे 7 लाख रुपयांचं काम आहे व त्यांनी संबंधित ठेकेदार काम देऊन ते काम ग्रामपंचायतचे नावं केले जात आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी गावासाठी केलेल्या विकास कामाचा मान ठेवत आम्ही पंचायतच्या माध्यमातून काम करण्यास ठेकेदारास सहमती दिली असली तरी आम्हाला कुठलीही कामाची माहिती न देता हे काम केलंय. अतिशय निकृष्ट काम आहे असं पत्रकारांनी सांगितल्याचं निदर्शनास आलंय. गोदावरी अशोक महावाडे सरपंच विरली बुद्रुक यांची प्रतिक्रिया. मी पत्रकारांनी सांगितले त्यामुळे सदर कामाची पाहणी केली असता हे 7 लाख जिल्हा परिषद सदस्य निधी यांच्या प्राप्त झालेतून असून काम केलं जात आहे. याची वास्तविकता तपासली असता हे काम अतिशय निकृष्ट झालंय. यासंबंधी कंत्राटदार यांच्याशी बोलले. ते काम गुणवत्तापूर्ण दर्जेदार करून दिलं नाही तर त्यांचा 1ही रुपयाचा धनादेश दिला जाणार नाही. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी साजन बोकडे, जिल्हा प्रतिनिधी, भंडारा. बरं तू मला सांग, तू इथे पाणी मारण्याचा पकला का? आता पकला नाही तर आता गलती माझी नाही, ठेकेदाराची. इथे सिमेंट आहे का? ठेकेदाराची गलती तर एवढा एक होते. इथे सिमेंट आहे का? इथे सिमेंट आहे का? बरं बाई, सिमेंट आहे का सांग बरं. तू दिसते का सिमेंट? वरी त्याने माती टाकला ना, मग वरतून फक्त थोडासा लावला. इथे सिमेंट आहे का? बरोबर बाई, हा सिमेंट आहे. तो सिमेंट दिसते का ती? माझ्या देखतच बनवलं नाही. पायऱ्या काल मी पाणी मारायला. नाही सिमेंट आहे का तू सांग. बरं तू मला सांग, तू इथे पाणी मारण्याचा पकला का? आता पकला नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.